आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। अरे आपण कुठं चाललोय का? बसवलाच गाडीवर घेऊन चाललाय सु त्या आपण कीर्तिकडच्या घरला चाललोय। त्याच्या कशाला? ते समजा गावकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं ना, ते बँकेनं आता माफ केले। त्याच कागदपत्राविषयी बोलायला चाल। असं बोल की गाडा गाडा चल। अंबिका ये बस। बस बाळ, अगं बस। ओ माय गॉड, मी ना आज इतकी आनंदी आहे, नाही म्हणजे साक्षात लक्ष्मी आल्याचा भास होतोय। खूप खुश आहे मी आज। काय झालं अंबिका? नाही म्हणजे आज तू आमच्या घरी आली, त्या दिवशी आम्ही तुझ्या घरी आलो होतो आणि तिथे जे काही झालं त्यामुळे ऑकवर्ड फील होतंय का? ठीक आहे ग, काही काळजी करू नको, त्यात तुझी काही चूक नाहीये। खरं तर तुझा दादा आमच्याशी जे काही वागला, जे बोलला, त्यात त्याची चूक नाहीये। त्याने अजून आम्हाला ओळखलं कुठे? नाही म्हणजे अजून ओळख नाही ना फारशी, स्वभाव ओळखत नाही, एकमेकांचे गुण माहित नाही, त्यामुळे ऑकवर्ड फील नको करू। हा, तुला राग येत नसेल तर एक सांगू का? तू आमच्या घरची सून व्हावी अशी मनापासून इच्छा आहे ग माझी। मला जशी सून हवी होती ना, अगदी तशी आहे तू। तूही माझ्या मायासारखीच आहे अगं, अगदी माझ्या मुलीसारखीच। मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते। नाही नाही नको। अगं एवढी घरी आलीयस, थोडस तरी खा। शिखर ये ना, ये बाळा बस तू। खरं सांगू का, माझ्या शेखरच्या सुखातच माझं सुख आहे, त्याच्या आनंदातच माझा आनंद आहे। मग त्यासाठी मी जयदेवचाच काय, अगदी कुणाचाही अपमान सहन करायची तयारी आहे माझी। आणि मी माझ्या मुलाला शब्द दिलाय, मी त्याचं प्रेम त्याला मिळवून देईन आणि मी ते खरं करणार आहे। माझ्या शेखरच्या सुखासाठी मी काहीही करेन। आणि तुला जयदेवला अजिबात घाबरायची गरज नाही। तुझ्या मनात जे काही असेल ना ते बोल, मनमोकळेपणाने बोल। मी ऐकलंय तू तुझ्या भावाच्या शब्दाच्या बाहेर नाही, तो म्हणेल ती पूर्व दिशा असते। तू त्याच्या कुठल्याच गोष्टीला विरोध करत नाही, कौतुकच वाटतं ग मला तुझं। एक विचारू का तुला, म्हणजे हरकत नसेल तर? जर जयदेवने तुझ्या आणि शेखरच्या लग्नाला होकार दिला तर तुझा निर्णय काय असेल? मी काय तर थांबले, या तर माझ्या संग प्रश्न मंजूसच खेळायला लागलेत। मला माहिती आहे तुझा होकारच असेल ना, कारण तू जयदेवला कधीच नाही म्हणत नाही, त्याच्या शब्दाच्या बाहेर तू नाही। तो दिवस दूर नाहीये ज्यावेळेस जयदेव स्वतःहून तुझं शेखर सोबत लग्न लावून दे।
बेटे हा फुटणे संपले काय? हा मग उत्तर की आता पोचलो का आपण? आलो होय. हं? चल चल. मास्टर कीर्तिकर तिकड साहेब पण. साहेब अरे किती दार आहेत या घराला. कीर्तिकर साहेब, कीर्तिकर साहेब, साहेब. अरे काय मी थांबलो बाबा. ते गावचं नंदी आपण एवढी तोंडी देत नाही, एवढं दिलं मी हाका. आपण काय करूया, आपण डायरेक्ट आज जाऊया. ए येड लागला काय? तिकडे बघ चल ये. कीर्तिकर साहेब, कीर्तिकर साहेब, पिट्या पिट्याचा आवाज आहे ह्यो. कीर्तिकर साहेब, साहेब. जयदेव आहे. जयदेव बरोबर आहे कुणीतरी. अंबिका, काय झालं घाबरायला? मी तुम्हाला सांगितलं होतं ना मी जातो म्हणून. आता अण्णा दादाला कुणीतरी सांगितलं असणार मी इकडे आलो. आता तो आत येईल आणि त्यानं मला इथं बघितलं तर लई मोठा गोळ होईल. डोंट वरी, मी आहे ना, काही होणार. शेखर, तू हिला घेऊन जा आतमध्ये. अंबिका घाबरू नको, तू तू आत चल, आपण आत नको चल. अगं जा, मी आहे. इथनं जाऊया. बर चल. नाही पहिल्यांदा तू जा बाबा. अरे तुम्ही नमस्कार. कीर्तिकर म्हणजे शेखर कीर्तिकर साहेब आहेत का घरात? शेखर बाहेर गेलाय कामानिमित्त. काही काम होतं का तुमचं? काम म्हणजे नाही, काय नाही. नाही, काही असेल तर सांगा ना. निरोप मी निरोप सांगते त्याला. नाही नाही आम्ही भेटून बोलतो त्यासनी. हा येतो. थांबा, तुम्ही अजून रागावलायत का? म्हणजे त्या दिवशी तुमच्या घरी जे घडलं ते विसरला नाहीत वाटतं तुम्ही. त्या दिवशी जे काही झालं त्याबद्दल मी खरंच माफी मागते. प्लीज माफ करा. ते काय आहे ना, माझ्या दादाच्या काळजीमुळे बोलली ती. माझ्या दादाच्या लग्नाच्या विचाराने पूर्ण झपाटून गेली आहे ती. त्या फोर्समध्ये ती बोलून गेली. खरंच तुम्ही मला माफ केलं असेल ना, तर मला तुमची एक मदत हवी होती. बोला की. ते आमच्या जयाचं योग्य नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम असतं. बोला बोला. त्या मदत माझ्याकडनं बोला की. प्लीज तुम्ही बसा ना. बोला की. माझा मुलगा शेखर, त्याचं एका मुलीवर प्रेम आहे. ती मुलगी याच गावातली आहे. खूप आवडते त्याला ती, आणि त्याची इच्छा आहे की त्या मुलीशीच त्याचं लग्न व्हावं. पण प्रॉब्लेम हा आहे की ते लोक आमचं नीट ऐकून घेतील की नाही याची कल्पनाच नाहीये आम्हाला.
म्हणजे आम्हाला त्यांच्याकडे जायची हिंमत होत नाहीये शेखरसाठी लग्नाची मागणी घालायला. तुम्ही या गावचे प्रतिष्ठित आहात, सरपंच आहात, तुमचा शब्द कुणी नाही टाळणार. माझी अशी इच्छा होती की आमच्या शेखरसाठी तुम्ही शब्द टाकावा. त्या लोकांशी बोलावं, ते तुमचा शब्द टाळणार नाही म्हणून म्हणते. प्लीज तुम्ही एवढी मदत कराल का? खरंच असं जर असेल तर मला यांची मदत करायला पाहिजे. कीर्तिकरांनी माझ्यासाठी या गावातल्या समध्यांसाठी लई मोठी गोष्ट केली आहे. मग एवढं करून त्यांची परतफेड करायची हीच वेळ आहे. काय झालं? काय नाही, मी करेन, तुमची मदत करेन यात. बस चला आता येतो, बाकीची कामं बी आहेत. हा येतो. येतो. शेखर, शेखर बेटा, ये बाहेर गेले ते. मी येतो. माझा अन्नदाता घरला पोचायच्या आत मला तिथं पोचावं लागेल. अंबिका, अगं बाळा थांब. तू ऐकलंस ना तुझा दादा काय म्हणाला? तो म्हटला की मुलीच्या घरच्यांशी तो बोलणार आहे. आता काळजी नको करू, सगळं छान होणार आहे. अंबिका, अगं जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे. डोंट वरी. जा घरी आनंदाने जा. हं? शेखर, चल बाहेरपर्यंत सोडून ये. मी येतो. आई, माया, थँक्यू. आता थँक्यू कशासाठी? तुम्ही किती प्रेमाने करताय सगळं माझ्यासाठी. माझ्या भल्यासाठी काय काय करताय तुम्ही. अंबिका सोबत माझं लग्न व्हावं म्हणून किती अपमान सहन करावे लागतात तुम्हाला, आणि तुम्ही ते करताय. केवढा विचार करताय तुम्ही. आई, माया, तुम्ही जे काय करताय ना त्यासाठी मी खरंच आभारी आहे तुमचा, खरंच आभारी. शेखर, तू अजूनही मला सावत्र आईच मानतोस? नाही, तुझी आई असती तर आभार मानले असतेस तू. पण नाही, तू माझे आभार मानलेस कारण तू मला अजूनही सावत्र आईच समजतो. सावत्र ती सावत्र, तिला सख्याची काय करण. नाहीतर आईचे आभार कुठला मुलगा मानतो? आई, तू माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेत. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मला असं बोलायचं नव्हतं खरंच. शेखर, मी हे जे केलंय ते तुझ्यावरच्या प्रेमापोटी केलंय. पण तू असं थँक्यू म्हणून त्याला उपकाराचं स्वरूप देतोय. सर, मी जे काही बोललो ना त्याचा खरंच चुकीचा अर्थ घेऊ नको. मला माहितीये तू माझ्यावर सख्ख्या मुलापेक्षा जास्त प्रेम करतेस. ते देव जाणे. पण शेखर, आई म्हणून मी माझं कर्तव्य करत राहणार शेवटपर्यंत. तू फक्त बघत राहा शिखर, मी पुढे काय काय आणि काय करते ते. वेट अँड वॉच. आई, मला माहितीये तू जे काय करशील ना ते खूप खूप चांगलं असणार आहे.
एवढ्यात मामांना जायचंय, या जाऊन या. अरे तिकडे नाही, माझं जरा इथं काम आहे. बर या जाऊन या सावकाश जावा. मामा, मी सुधारल्यावर अंबिकाचं आणि माझं लग्न लावून देणार हा शब्द दिलाय तुम्ही. मंगळसूत्र स्वतःच्या हाताने द्यायचं लग्नात, ते विसरायचं नाही. नको काळजी करू, विश्वनाथ मामा येतो, दिलेल्या शब्दाला जागणार म्हणजे जागणार. तो विषय बोलायची ही वेळ नाही. हा, बोलू आपण त्याच्यावर. हा? शेखर कोण आहे हा? हा तोच आहे ज्याचं अंबिकासोबत लग्न ठरलंय. तू तू आधी नाही सांगितलं? अगची गोष्ट होणारच नाहीये, ती सांगायची कशाला. मला खात्री आहे की राघव सारख्या बिघडलेल्या मुलासोबत अंबिकाचं लग्न होणं शक्य नाही. त्याने किती सुधारायचा प्रयत्न केला ना तरी अंबिका त्याला कधीच हो म्हणणार नाही. आणि हे जे होते ना ते विश्वनाथ मामा म्हणजे अंबिकाचे मामा, त्यांनी राघवला चॅलेंज केलंय की त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहून दाखवावं, एक चांगला जबाबदार व्यक्ती म्हणून दाखवावं आणि नंतरच अंबिकाचा हात मागावा. राघव सारखा बिघडलेला मुलगा आयुष्यात कधी सुधरूच शकत नाही. आई, मला जरा वेळ झालाय, एक काम आहे ते मला करून यायचं. ठीक आहे, टेक केअर. बाय. माया, या मधल्या कावळ्याला आपल्याला बाजूला करावं लागेल. शेखर कितीही म्हणत असला तरी हा राघव कासवाच्या गतीने का होईना शर्यत जिंकण्याचा प्रयत्न करेल. राघवच्या कामामध्ये, बिझनेस मध्ये प्रगती होणार नाही याची जबाबदारी आपल्याला घ्यायला हवी. कळतंय का? डोंट वरी मा, हे काम इतकं कठीण नाही. हा पण तरीही जपून करावं लागेल. काहीही करून त्या राघवचा पत्ता कट करावाच लागेल. मा, मी आजच त्याच्या बिझनेसच्या सगळ्या डिटेल्स घेते, मग बघू पुढे काय करायचंय ते. मी सुधारल्यावर अंबिकाचं आणि माझं लग्न लावून देणार हा शब्द दिलाय तुम्ही. मंगळसूत्र स्वतःच्या हाताने द्यायचं लग्नात, ते विसरायचं नाही. काहीही झालं तरी या दोन्ही पत्रिका कधीही जुळणार नाहीत. तुम्ही काहीही केलं तरी हे लग्न टिकणार नाही. विचार करून करून डोसकं बाद व्हायची पडेल. असं वाटतं की सगळे विचार बंदच करून टाकावं. नाही नाही, माझ्या लेकीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. या सगळ्या बाबी जयाच्या कानावर घालायला पाहिजे. होय, जयाच्या कानावर घालायला पाहिजे, मला सांगायला पाहिजे. कसं कसं सांगायचं? काय हो? असे एकटेच काय बडबडताय? काय झालं? कुठं काय? काय नाही. थोडस चहा आणू का करून? चहा नका नका मग खायला देऊ का काही? नको काय. जय आला? इथंच बसलाय ना? तो आला की दिसलच. मी एवढं प्रेमाने विचारतीये, त्याचं काही नाही. जय आला का? नाही नाही, जयाला की त्याला सगळं सांगून टाकायला पाहिजे. त्या ज्योतिषाने केलेली भविष्यवाणी अंबिका आणि राघवच्या बाबतीत ती त्याच्या कानावर घालायला पाहिजे.
सांगूनच टाकायला पाहिजे. सांगतोच. माय ओ माय माय या लेकराला काहीतरी खायला द्या. घरात उरलं सुरलं असेल तरी चालेल. आला मागायला सकाळ सकाळी. असलं की कोण नसतंय आणि नसलं की तुम्हाला घर दिसतंय. बघ बाबा, उरलं सुरलं होतं ते आत्ताच दिलं सगळं टाकून. जरा लवकर आला असतास तर दिलं असतं तुला. आता जा बघ, जा पुढच्या घरात काय मिळते का. काहीतरी असेलच की. हा तुला सांगितलं ना पुढच्या घरात काय मिळते का बघ जा म्हणून. जा, उगाच सकाळ सकाळी येतात.